नमस्कार. मी डॉक्टर किरण चव्हाण, संवाद पुनर्वसन केंद्राचा संचालक म्हणून कार्यरत आहे. मी आज तुम्हाला एका व्यक्तीला भेटवणार आहे. ती व्यक्ती साधारण वर्षभर संवाद पुनर्वसन केंद्रात ॲडमिट आहे आणि आता तिच्यात अत्यंत चांगली रिकव्हरी झाली आहे. पण ज्यावेळेस ती ॲडमिट होती, त्यावेळेस तिला जी लक्षणं दिसत होती, त्यात कानात आवाज येणं, भास होणं, वेगवेगळ्या पद्धतीचे संशय घेणं, लोकांवर संशय घेणं, कोणी आपल्याला मारायला येतंय, आपल्याबद्दल कट कारस्थान करतंय, अशा पद्धतीच्या गोष्टी तिला वाटणं, ही लक्षणंच तिला जाणवत होती. ही लक्षणं आहेत स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची आणि आता ती व्यक्ती त्यातून खूप चांगल्या पद्धतीने सावरली. तिला आपण आता भेटूया. मी जेव्हा इथे म्हणजे ॲडमिशन घेऊन आले होते, तेव्हा मला चिडचिड व्हायची आणि माझ्या डोक्यामध्ये सतत विचार येत राहायचे. म्हणजे दिवसभर मी काही ना काहीतरी विचार करत राहायचे, काय कुठल्याही गोष्टी एकमेकांशी रिलेट करत राहायचे. आणि हळूहळू चिडचिड होणं कमी झालं आणि जे माझ्या डोक्यातले विचार आहे ते पण स्टेबल झाले. इथे आम्ही 24/7 म्हणजे एंगेज राहतो कुठल्या ना कुठल्या कामामध्ये, त्याच्यामुळं ती मदत होते. आणि आता मला म्हणजे बऱ्यापैकी असं वाटतं की माझं फ्युचर लाईफ आहे ते व्यवस्थित लीड करू शकेल.